स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। तर आज बनवणार आहोत आपण चीज पराठा। लहानांपासून मोठे अगदी आवडीने खातील। तर यासाठी मी घेतलेली आहे 2 वाटी गव्हाची कणिक। यामध्ये तुम्ही मैदा पण वापरू शकता। आणि यामध्ये तेल घेतलेला 1 चम्मच आणि थोडं मीठ। कणिक आपण मळून घेऊ। कणिक एकदम छान मळून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालून परत 10 मिनिटांसाठी रेस्ट होऊ द्यायची। तर परत आपण कणिक व्यवस्थित मळून घेऊ, म्हणजे पराठा एकदम सॉफ्ट आणि मऊ होईल। कणिक आपली झालेली आहे मळून। आता याची पोळी लाटून घ्यायची। लहान मुलं टिफिनसाठी तर अगदी आवडीने नेतील आणि गरम गरम नाश्त्याला पण मुलांसाठी छान होईल। आता आपण याची पोळी लाटून घेऊ। पातळ पोळी लाटायची। त्याला तेल लावून घ्यायचं आणि थोडं तेल मध्ये घालायचं पोळीच्या। तर तेलामध्ये थोडं तिखट मसाले ॲड करूया। तुम्ही जर मसाले नाही ॲड केले किंवा तुम्हाला साधा करायचा असला तरी चालेल। यामध्ये मी थोडं तिखट, जिरे पावडर, धने पावडर आणि मीठ सर्व हे पोळीवर आपण पसरून घेऊया। पूर्ण पोळीला लागेल असं पसरवायचं। नंतर यावर भरपूर चीज किसून घ्यायचं किसणीने। पूर्ण चीज मिक्स होईल असं त्या पोळीवर पसरवायचं। थोडी कोथिंबीर टाकूया। तुम्ही यामध्ये भाज्या पण यूज करू शकता। आता पोळीची घडी दोन्ही बाजूनी फोल्ड करायची आणि त्याला परत थोडं तेल लावायचं। परत फोल्ड करून चौकोनी आकाराची आपण पोळी लाटून घेऊ। अगदी हलक्या हाताने लाटायची आहे, म्हणजे चीज बाहेर निघणार नाही। तवा आपला तापलेला आहे, याला थोडं तेल लावून घेऊ। तुम्ही इथे बटर पण यूज करू शकता किंवा तूप पण चालेल। आणि आता हा पराठा आपण दोन्ही बाजूने चांगला क्रिस्पी असा भाजून घेऊया, म्हणजे चीज पोळीला व्यवस्थित मेल्ट होईल। अगदी झटपट आणि लवकर होणारा पराठा आहे हा। मुलांना भाजी नसली तरी चालेल, चीज पराठ्यामध्ये थोडे मसाले ॲड केले की ते आवडीने खातील। बघू शकता आपला पराठा तयार आहे। छान खरपूस असा भाजलेला आहे दोन्ही बाजूनी आणि चीज पण छान मेल्ट झालेला आहे त्यामध्ये। कसा वाटला मग चीज पराठा? थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम चीज पराठा। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।